त्या ट्रेनिंगलाही जनरली 2.5 महिने लागतो. कुठल्याही इंटरव्ह्यूमध्ये 4 गोष्टी बघितल्या जातात. सगळ्यात पहिल्यांदा तुमचं इंग्लिशचं स्ट्रक्चर कसं आहे, म्हणजे ऍप्लिकेशन बेस्ड ग्रामर. दुसरं बघितलं जातं तुमचे प्रोनाउन्सिएशन. तिसरं सगळ्यात महत्त्वाचं बघितलं जातं तुमचं माइंडसेट. आणि चौथं बघितलं जातं कॉन्फिडन्स. आणि एक्झॅक्टली माझा क्लास याच्यावरच काम करतो. आतापर्यंत आय एम ऑनर्ड शेअरिंग प्रगती. आय हॅव ट्रेन 25,000 प्लस इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स अँड 7,000 प्लस प्रोफेशनल्स. तर माझ्या 17 वर्षाच्या अनुभवात मला एक कळलंय, इफ यू आर पॅशनेट, फोकस्ड अँड कमिटेड, यू वोंट फेल. अँड आय हॅव सीन मेनी स्टुडंट्स डुईंग दॅट एक्सेप्शनली वेल. आज मी IT मध्ये टॉपर असून चालणार नाही, मला इंग्रजी बोलता आलं पाहिजे. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचा एक सर्वे आहे, त्याच्यात सांगितलं जातं की 87.5 सॉफ्ट स्किल्स अँड 12.5 युअर डिग्री. म्हणजे जे तुम्हाला शिकवलंच नाही गेलं ते 87.5%, आणि जे तुम्हाला शिकवलं गेलंय तुमच्या ग्रॅज्युएशनमध्ये ते फक्त 12.5%. म्हणजे आपल्या आयुष्याचं अख्खं गणित कशावर बसतंय? 12.5%वर, जे कदाचित आताच्या आधुनिक जगात अशक्य. आज आपण बोलतो ना AI टूल्स किंवा मॉडर्न टूल्स. इट्स नॉट पॉसिबल टू लर्न विथ AI टूल्स. यू नीड अ कोच. हे सगळे टूल्स तुम्हाला बॅकअप आहेत, पण तुम्हाला आधी प्रोसेस हवी आहे, तुम्हाला पॅटर्न हवा आहे, तुम्हाला कोच हवा आहे जो तुम्हाला तुमच्या लेवलला येऊन शिकवेल. आणि त्याच्यानंतर दिस टूल कॅन बी बॅकअप.